मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये महिपत आणि साक्षी हे दोघेही कोर्टामध्ये येतात. तिथे आल्यानंतर दामिनी आपलं काम करत असते. ते समोर पाहतात आणि दामिनीकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर महिपत लगेच म्हणतो, अहो देशमुख बाई, आज अर्जुन सुभेदारला समजलं असेल की त्याचा आज गेम आहे आणि होणार बघा. म्हणून तो हसतो आणि म्हणतो, त्याचे पाय ना असे लटलट 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 कापत होते बघा. तेव्हा साक्षी सुद्धा म्हणते, हो ना, अहो मॅडम, तुमच्या कॉन्फिडन्स बघून तो काय घाबरला होता. तेव्हा आता दामिनी म्हणते, मॅम गेम असता. साक्षी म्हणते, माइंडमध्ये गेम चालू होता. त्यावेळी साक्षी म्हणते, हळूहळू येते हा मॅडम माझ्या लक्षात. सगळं काही तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे ते. त्यावेळी महिपत असतो. पुन्हा विचारतो, तुझ्या लक्षात येतं का? तशी तू लहानपणापासून हुशार आहेस. हा साक्षी, पण माझं कसं झालंय माहिती आहे का? देशमुख बाईंचं हे माइंड गेम आहे ना, ते माझ्या डोसक्यात शिरायला जरा वेळ लागतो. व्यवस्थित काय शिरत नाही. दामिनी सांगते, शिरके, अहो कसं आहे ना, प्रत्येक केस ही कोर्टाच्या आजच्या लढाईत नसते. तर हा गेम कोर्टाच्या बाहेर खेळायचा असतो. सर्व गोष्टी कोर्टात खेळायच्या नसतात. तरच फासे हे आपल्या बाजूने पडतात. जसं आज पडणार आहे बघा, सेम टू सेम तसा. तेव्हा दामिनीने हे बोलणं ऐकून आता साक्षी आणि महिपत हे भलतेच खुश होतात. कारण त्या दोघांना माहित असतं ही देशमुखबाईंना आज अर्जुननी वाट लावणार आहेत. काहीतरी कोर्टामध्ये धमाका होणार आहे. म्हणजेच याचं कारण विचारतात. त्यांना कॉन्फिडन्स अजून कसा काय एवढा आलाय. मग तेवढ्यात काही वेळा तिथे चैतन्य, अर्जुन, सायली, त्यांच्यासमोर मधुभाऊ हे सगळेजण आलेले असतात आणि आपल्याला या ठिकाणी जाऊन बसतात. आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना बसायचंय तिथे मधुभाऊ अगोदर विटनेस बॉक्समध्ये येतात, जाऊन उभे राहतात. तेवढ्यात जज साहेब सुद्धा येतात आणि मग सर्वजण उठतात. त्यानंतर खाली बसतात. आता खऱ्या अर्थाने कोर्टाचं कामकाज सुरू होतं. तर आजपर्यंत दामिनी हिअरिंग करते. अशी मागणी घेतलेली नसते. ते सुद्धा एवढ्या क्विकली म्हणते. आज दामिनीने नक्की कशासाठी एवढी पटकन हिअरिंग मागून घेतलेली आहे याचा अंदाज मात्र अर्जुनला आणि सायलीला कोणालाच नसतो. त्याचबरोबर जज साहेब कुणालाच नसतो अंदाज. त्यामुळे जज साहेब म्हणतात, तर चला चालू करा. तेव्हा ऍडव्होकेट दामिनी, आज तुम्ही पटकन कोर्टामध्ये हिअरिंग मागून घेतली, त्याचं काही स्पष्टीकरण तर आम्हाला सांगा आणि तुमचं स्टेटमेंट जे असेल. दामिनी जागेवर उभी राहते आणि थँक्यू सो इलावड म्हणते आणि पुढे म्हणते, जज साहेब पहा, जेव्हा मी हा वात्सल्य आश्रमाची केस घेतली होती ना, तेव्हा मला असं वाटलं होतं या करिअरमध्ये ही सर्वात माझ्यासाठी कठीण केस असणार आहे. पण जसं जसं हिअरिंग होत गेलं तसं माझ्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या आहेत. मला नंतर समजलं की ओपन ऍडशर्ट केस म्हणजे दामिनी बोलते ऐकून अर्जुनला आणि सायलीला धक्का बसतो. तिच्याकडे पाहतच बसतात. महिपत, साक्षी मात्र गालातच असतात. मग त्यानंतर दामिनी म्हणते, अहो मीच काय, अहो माझ्याकडचे नव्याने एखादा लागेल असिस्टंट सुद्धा ही केस अगदी सहज लढू शकतो, अगदी जिंकू शकतो. तेव्हा मात्र आता महिपत आणि प्रिया हे दोघे हसतात एकमेकांकडे बघून. दामिनी आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये असं अर्जुनला टोला लागवते आणि त्यानंतर दोघांचा टोला हा बसतो. मग आनंद होतो त्यांना. दामिनी सांगते, मिलॉर्ड पहा, एखादा लहान मुलगा सुद्धा सांगू शकेल की या केसचा आणि साक्षीचा तसा काही खास संबंध नाहीये. कारण मधुकर पाटील यांनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी साक्षी शिर्के हे घेतलेले नाव आहे. फक्त आता सरळ सरळ ती मधुभाऊंचं दोषी ठरवत असते. त्यामुळे अर्जुन एका क्षणात ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, अशिलाने गुन्हा केलेलाच नाही आहे. माझ्या अशिलाने हा गुन्हा केलेला नाही आहे. कारण गुन्हा कुणी केला हे फक्त कोर्टात ठरवू शकतं, तुम्ही नाही ठरवू शकत. कारण
दामिनी देशमुख माझ्या अशिलावर असे आरोप करू शकत नाही. तेव्हा ऑब्जेक्शन स्टेटमेंट असं म्हणून जज साहेब सांगतात. अर्जुन मग आता तिथे शांत उभा राहतो. त्यानंतर दामिनी अर्जुनला विचारते, मग हा गुन्हा साक्षी शिर्केने केला हे कशावरनं पुरावा तुमच्याकडे आहे का? हा पुरावा तुमच्या कोर्टामध्ये सादर करू शकता का? अर्जुन मात्र काहीच बोलत नाही. त्यानंतर आता सर्वजण अर्जुनच्या उत्तराची वाट पाहत असतात. अर्जुनकडे काय बोलायला नसल्यामुळे आता आपण गप्पच राहिलेले बरं. दामिनी म्हणते, अहो गुन्ह्याचा आणि साक्षीचा काही संबंध नाही आहे. हे पुरावे कोर्टासमोर ऑलरेडी दाखवलेत. तेव्हा सर्व पुरावे ती पुन्हा एकदा जज साहेबांना दाखवते आणि लोकेशन रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट या दोन्ही रिपोर्ट एकमेकांना जुळून साक्षी शिर्के या केसशी काहीही संबंध नाही. त्यावरती अर्जुन जज साहेबांना सांगतो. हे लोकेशन रिपोर्ट आणि त्यांच्यावर फॉरेन्सिक रिपोर्ट अगदी कोर्टामध्ये सुद्धा सबमिट केल्यानंतर दामिनी हसून विचारते, ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार, मग तुम्ही ते रिपोर्ट वाचले नाहीत का? कारण त्या रिपोर्टनुसार साक्षी शिर्के ही सध्याची रिसॉर्टला गेली होती. तेव्हा अर्जुन सांगतो, पण मध्ये 2 तास साक्षी त्या रिसॉर्ट मध्ये गायब होती. त्याचं काय? आणि ती कुठे गेली होती ते अजूनही तुम्ही प्रूफ केलेलं नाहीये. मग त्यानंतर दामिनी हसते आणि म्हणते, मान्य आहे ना, आम्हाला ती कुठे गेली आहे आम्हालाही माहित नाही, पण तुम्ही तरी कुठे प्रूव्ह केले की साक्षीच्या तासामध्ये नक्की आश्रमामध्ये होती की? अर्जुनला असा प्रश्न दामिनीने केल्यानंतर तो जरा शांत होतो. तर सायलीला आता धक्का बसतो की दामिनी आज अगदी कोडीतच यांना पकडलंय. काही बोलूच देईना, प्रश्नाची उत्तर देखील सांगू देत नाहीये. मग महिपत आणि साक्षी मात्र हसत असतात. दोघांनाही आज खूप आनंद झालेला असतो, कारण दामिनी कोर्टामध्ये जे काही स्टेटमेंट घेत असते पाहून दोघांना कॉन्फिडन्स येत असतो, ओव्हर झालेला असतो. पुढे आता दामिनी जज साहेबांना सांगते, हे पहा मिलॉर्ड, आश्रमामध्ये अजूनही तिचा बोटाचे कुठे ठसे सापडलेले नाहीयेत. तरीही गेली 2 वर्ष तुम्ही माझ्या आशेलाला अगदी मानसिक छळ देताय. खोटे पुरावे दाखवून अडकवण्याचा प्रयत्न फुलटू केलेला जातोय त्या अर्जुन व काहीसे आरोप करून. तेव्हा अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि मी कोर्टामध्ये सादर केलेले कोणतेही पुरावे अजिबात खोटे नसून हे भर कोर्टासमोर स्पष्टपणे सांगत आहे. इनफॅक्ट याचे असले साक्षी शिर्के कोर्टामध्ये खूपदा खोटं बोललेले आहेत आणि त्यासाठी शिक्षा सुद्धा झालेली आहे असं कोर्टामध्ये तो सांगतो. त्यावेळी आता सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहत असतात. सायलीला तर साक्षीचा खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर दामिनीचा सुद्धा. अचानक अर्जुनला कोंडीत पाहून दामिनी त्याप्रमाणे प्रश्न विचारत असते. सायली आवडलेलं नसतं. तेव्हा जज साहेब अर्जुनला या सगळ्या स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन स्टेट्स असं म्हणतात. तो आता अगदी नम्रपणे थँक्यू असं म्हणून शांत राहतो. त्यामुळे दामिनी हसते आणि जज साहेब सांगते, तेव्हा साक्षीच्या वकिलाला तिला मिसगाईड केलं होतं म्हणून ती खोटं बोलली. मग अर्जुन म्हणतो, अगोदरच ते कोर्टात ऑलरेडी सांगितलं गेले. तेव्हा पुन्हा मग अर्जुन म्हणतो, अगोदर कोर्टात ऑलरेडी सांगितलेलं आहे, परत सांगायची काही गरज नाही. दोघे जण जुगलबंदी सुरू असते. त्यानंतर यावेळी फुल अभ्यास करून आलेले असतात. मग पुढं सगळं काही उरकून ती अर्जुन सारखी बुचकावळ्यात पाडत असते, म्हणजे कोंडीत अडकवत असते. म्हणजेच सुद्धा काही समजत नसतं. त्यामुळे सुद्धा दामिनी चांगली शाळा घेत असते. साक्षी कशी खोटी आहे, या प्रकरणामध्ये तिचा कसा मोठा हात आहे हे दाखवून देण्याला प्रयत्न त्याचा अर्जुन विचारतो. तुम्ही कोर्टाचा वेळ काय वाया घालवत चालला आहात तुम्ही? दामिनी हसते, म्हणजे अरे वा सुभेदार, आय मीन तुमच्या धाडसाना खूप कौतुक आहे. म्हणजे गेली सतत 2 वर्ष झाले तुम्ही कोर्टामध्ये अर्धवट पुरावे दाखवता आणि तेव्हा आता महिपत आणि साक्षी मात्र एकमेकांना पाहत असतात. कारण अर्जुन आणि दामिनी कोडी घालत असते आणि त्यामुळे दामिनी सांगते, मी सुद्धा सादर केलेले पुरावे सतत कसे खोटे आहेत खोल ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. तरी असं म्हणता की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतोय? खरंच कमाल आहे तुमची, रिअली. अर्जुन हसते आणि एकदम सिरियस होते आणि म्हणते, तुम्हा पुन्हा एकदा सांगते ऍडव्होकेट साहेब सुभेदार, हे पहा, विलासचा खून हा साक्षीने केलाय आणि मधुकर पाटील हे त्याचे प्रत्यक्ष पुरावे आहेत तिथे. तर ठोस पुरावा म्हणजे कोर्टासमोर सादर केलेला किंवा आता क्षणात कोर्टामध्ये तुम्ही सादर करू शकता का, असा तेव्हा प्रश्न करतो. तेव्हा अर्जुन मात्र एकदमच गप्प राहतो आणि काहीच बोलत नाही. आता सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात. सर्वांच्या नजराकडे आज अर्जुनकडेच असतात. कोणताही पुरावा नाही. अचानक दामिनी हिअरिंग मागून घेतल्यामुळे अर्जुनला हालचाल करायला पुरावे शोधण्यासाठी आता वेळच नसतो. कारण महत्व पुरावा हा असतो त्यांच्याकडे, कारण की तो पुरावा दाखवण्याला काहीच अर्थ नसतो. अर्जुन माहित असतं. त्यामुळे आता
थांबायला हवं. त्यानंतर तो शांत होतो, डोक्यात शांत विचाराने विचार करतो, दामिनीच्या प्रश्नाचे उत्तर देतो. इकडे प्रतिमा आता आपलं काम करत बसलेली असते. तेवढ्यात तिथे सुमन येते आणि म्हणते, वहिनी बघा ना, माझ्या सुद्धा आता कधी कधी एवढ्या गोंधळ उडतोय ना. किचन मध्ये पोहे बनवत होते आणि पोहे बनवताना माझ्या लक्षात आलं की मी त्यामध्ये मीठच टाकलेलं नाहीये. मग आयत्या वेळी पटकन मीठ टाकलं पाहिजे ना. माझ्या सुद्धा असं लक्षातून जातं कधी कधी. त्यात काय एवढं. मी आता प्रतिमा हसते आणि म्हणते, सुमन अगं तुझं साधं मीठ टाकायचं राहिलं म्हणून तू एवढं उदास वाटतंय. माझ्या बाबतीत काय होत असेल याचा विचार कर ना जरा. त्यावेळी सुमन म्हणते, वहिनी असं काय नसतं, कधी कधी गोंधळ उडतो, मनावर घ्यायचं नसतं ना. आणि ही वेळही नाही. त्यानंतर विचार करते. प्रतिमा हसते आणि म्हणते, अगं अस्मिता दिवस गेले आहेत ना, मग तिच्यासाठी मला जरा पौष्टिक लाडू बनवायचे आहेत. तिथे आवड निवड तशी चालू असते माहित. नंतर मग पौष्टिक लाडू बनवायचे आहेत. मग काय बनवायचं आता ठरलेलं असतं. त्यानंतर प्रतिमा मोबाईलवर नेमकं कल्पनाचा फोन येतो. तेव्हा सुमनने पाहते आणि म्हणते, वहिनी अहो बघा ना, काय योगायोग आहे, कल्पना आणि वहिनीचा फोन आला बघा. प्रतिमा म्हणते, फोन स्पीकरवर टाकशील का प्लीज. ती फोन स्पीकरवर टाकते. मग आता हॅलो सुमन म्हणते. त्यावेळी कल्पना विचारते, काय ग सुमन, तिथे प्रतिमा आहे का. हो. मग प्रतिमा म्हणते, हो आहे की, तेच आहे, बोल ना कल्पना. मग सांगते, अगोदर प्रतिमा मी ना तुम्हा दोघींना एक आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय. अगं आम्ही उद्या चोरोटी भरतो, अस्मिता पण तेव्हा आहे. मग त्यावेळी आम्ही कुणाला नाही सांगितलं, मग तुम्हाला सांगत आहे असं म्हणत ती उद्या या चोरोटीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. प्रतिमा आता म्हणते, अगं आम्ही नक्की येऊ, तेव्हा भेटूया हा उद्या. म्हणून आता कल्पना फोन ठेवते. तेव्हा प्रतिमा खुश होते. मग सुमन म्हणते, वहिनी बरं झालं ना तुम्ही लाडू करताय, आता ते लाडू घेऊन आपण दोघी जाऊया, चालेल. मग त्यावरती प्रतिमा म्हणते, आपल्याला जावंच लागेल आता. मग दुसरीकडे कोर्टामध्ये आता एक भयानक शांतता असते. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड पुरावे आहेत कोर्टामध्ये, ताबडतोब उत्तर सादर करण्याचा येत नाही. तेव्हा दामिनी आश्चर्याने विचारते, काय ताबडतोब का. हो युअर ऑनर, ताबडतोब असं कसं होऊ शकत नाही. 2 वर्ष झाले अर्जुन सुभेदार तर कोर्टामध्ये हेच करत आला आहे. गेले 2 वर्ष झालेले माझ्या इथे अर्जुन सुभेदार मानसिक छळ करतायत माझ्या अश्लिषा बरोबर. मग जबाबदार कोण आहे. बर दामिनी स्टेटमेंटवर केल्यानंतर आता साक्षी मात्र आपले केस वगैरे व्यवस्थित करत असते, सावरत असते आणि स्वतःला खूप शहाणे समजत असते. महिपत आपल्याला लेकीकडे पाहून खुश होतो. पण आज अर्जुन विरोधात फासे कोर्टामध्ये पडत असतात म्हणून सायली मात्र रागात साक्षीकडे पाहू लागते. दामिनी म्हणजे आज सुद्धा कोर्टामध्ये ते काय करतात, वेगळं काही करतात का नाही, ते सेम रिपीट तेच चालू आहे. तेव्हा अर्जुन रागात दामिनीकडे पाहतो. दुसरीकडे पूर्णा आजी आणि कल्पना अस्मिता तिघे गप्पा मारत असतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, कल्पना तुला सांगू, घरात हे डॉक्टर वकील असतील तर घरात थांबायचं नाही. डोक्याला एवढा ताप होतो ना की विचार नको. तुझं बघ ना कसं भारी आहे. अर्जुन आणि टेन्शन मात्र मलाच आहे आणि एवढं कळत नाही. अगं त्या देशमुख बाईनं आपल्या अर्जुनला असं अचानक का बोलावलं असेल कोर्टात. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्ण हे आपल्याला या कोर्टात केस बद्दल काही माहित नाही, त्यामुळे सुद्धा आपण नव्हतो. नेमका आजच्या दिवशी का तिने बोलवलं असेल, मग आजी म्हणते. मग दामिनीने हिअरिंग मागितले त्यामुळे ती पूर्णा आजी म्हणते, अगं भीती वाटते ना, असं काहीतरी बाई अचानक झालं तर. महिपतला साथ देते म्हणजे ती प्रामाणिक नसणार. त्यात आपल्या घरातली अशी गडबड. मला तर असं काय वाटेल कल्पनाही नव्हती. बाईच्या मनात जे काय असेल ना ते अगदी त्रासदायक असेल. त्यावरती अस्मिता म्हणते, त्रास तर मला होतोय, कारण केसमुळे अर्जुन त्या बायको तन्वी सगळीकडे गेले कोर्टात आणि माझ्या चोरोटीची तयारी तशीच राहिली. आता बघा तुम्हीच अर्जुनच्या बाकीची केसेस या घरामध्ये पोचतात सुद्धा. त्यामुळे मधुभाऊचे केस तर घरात अगदी ठिया माणूस बसला आहे आणि सगळेजण नुसते आपल्या अवतीभोवती नाचतोय बघा. दुसरीकडे दामिनी बोलायची थांबतच नसते. अर्जुनवर अगदी सपासप कोर्टामध्ये वार करत असते. त्यानंतर विरोधात जेवढं काही तेवढ्या सगळ्या गोष्टी अभ्यास करत आजपर्यंत अर्जुनने साक्षी विरोधात जे काही पुरावे कोर्टामध्ये खोटेपणाने सादर केलेले असतात त्याच सर्व पुराव्याचा अभ्यास करत तो. आणि अर्जुन सुभेदार असे काही ना मिलॉर्ड, कुठलेही 100% ठोस पुरावे नसतात. ते मात्र स्वतःचा हे काम सोडत नाहीत. तेव्हा मधुभाऊ, सायली, अर्जुन मात्र खूप टेन्शन मध्ये असतात.
त्यानंतर असं होतं की नेहमी चालू राहते प्रत्येक हिअरिंग नंतर 15 वर्ष ही केस खेचायला, तर केस अर्थ राहिला नाहीये. आता न्याय देवता अजिबात होऊ देणार नाहीये. पुन्हा हा युअर ऑनर बाजूने आम्ही सगळे पुरावे आता सादर केले आहेत. आमच्या दृष्टीने आता ही केस संपलेली आहे. तेव्हा अगदी धक्क्याने सगळेजण तिच्याकडे पाहतात की कशी ही केस संपली आणि नक्की यामध्ये दोषी कोण. तर दामिनी एक फाईल ही जज साहेबांकडे देते आणि म्हणते की या फाईलमध्ये पाटलांचे पिस्तुलावर जे ठसे उमटले आहेत त्या रिपोर्टला विटनेस प्रिया मधुकर हिची एकदम एकदम आपल्याला माहिती आहे, साक्ष असेल, पुरावे आहेत आणि आम्ही निर्वाळाने सिद्ध केले आहे. साक्षी शिर्के हिचा केसही आपण संबंध नाहीये. विलासचा खूप हा मधुकर पाटील याने केलेला आहे. दुसरीकडे आता कल्पना सांगते अस्मिता असं चिडचिड करत नसते, गरोदर असतेस, त्यामुळे चिडचिड करायला चांगलं नसते बाईसाठी. मग त्यानंतर बाळावर परिणाम वेगळा होतो. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात गरोदर बाईने असं शांत बसावं. स्मिता विचारपूर्ण आजी मग आनंद कशी राहत होती. मग उद्या कार्यक्रमासाठी पूर्णाजी म्हणते आनंद कसं राहू मी. मग त्यानंतर उद्या कार्यक्रमासाठी शॉपिंग सुद्धा जायचं असतं, त्यामुळे ऑनलाईन साडीची डिलिव्हरी तेव्हा करायची असते सुद्धा, सापडत नाहीये. मग पूर्णाजी आणि कल्पना तिच्या असतात. त्यावेळी पूर्णाजी तिला समजावायला सांगतात हा इंटरनेट करताना ते नाही, अस्मिता अजून काही असं ज्या आपल्या हक्काचं आहे आणि मायेचं माणसाने करायचं असतं. त्यांना पूर्णाजी म्हणतात कल्पना आपण तो साडीवाला आहे ना, तू बोलो घे, कारण घरात आपण ती चॉईस करून आपल्याला जी हवी ती घेऊया. त्यामुळे अस्मिता खुश होते आणि साडी घ्यायच्या म्हटल्यानंतर आता त्या दोघीही विचारते एक्सक्यूज मी, माझ्याकडे ना रंग सुद्धा नाहीये, ती खूप घेऊ का. त्यानंतर लाल हिरवी साडी किंवा त्यानंतर ते म्हणते तुम्ही सांगा ना. आता त्यावर पूर्णाजी असतात, म्हणतात कल्पना आता सगळ्या साड्या घेतल्याशिवाय राहत नाही बघी. कल्पना म्हणते अगोदर साड्या बघ मग ठरव. त्या अस्मिता हो म्हणते. दुसरीकडे कोर्टामध्ये जज साहेब आणि आपल्याकडे इकडे रिपोर्ट पाहत असतात. त्यावर आता अर्जुन म्हणतो हे पहा कोर्टामध्ये यांनी काही सिद्ध केलेलं नाही. अर्जुन म्हणतो. दामिनी जोरात ओरडते आणि विचारते काय अर्जुन सुभेदार, तुम्ही अजून कोर्टामध्ये पुन्हा तेच पुरावे सांगत आहात, तेच हिअरिंग देत असतात. यू ऑनर 2 वर्ष झाली विलास खटला सुरू आहे कोर्टात. ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ 2 वर्ष वाया घालवत आहेत, फक्त वाया घालवत आहेत बघा. त्यानंतर नम्रपणे विनंती करते आणि केसचा निकाल लवकरात लवकर सुनवा असं सांगते. सर्वजण अगदी आश्चर्याने एकमेकांना पाहत असतात. सायली खूप टेन्शन मध्ये असलेली असते आणि अर्जुन मागे चैतन्याकडे पाहत असतो. तर चैतन्य सायलीकडे, मग सायली आणि मधुभाऊने पाहते आणि साक्षीला खूप आनंद होत असतो. आणि दामिनी आज खूप कोर्टामध्ये अर्जुनकडे कोंडी घातलेली असते. आपण नवऱ्याचा अभिमान असणाऱ्या सायलीला तर दिवसायला हवं असतं. आता साक्षीच्या मनात येत असतं की अगदी वेगळ्याच नजरेने सायलीकडे पाहत असते. पुढे आता दामिनी हात जोडून अगदी कळकळीने विनंती करते आता अशिलाची तुम्ही अगदी निर्कोष मुक्तता करावी. आता असं म्हटल्याबरोबर महिपतला एक हसूच येते. साक्षीकडे पाहत खूप हसतो. त्यानंतर सायली आता घाबरते आणि मधुभाऊनाही असं वाटतं की कारण मधुभाऊच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तर ते पुढे दिसून येतं. त्यानंतर दामिनी सांगते मधुकर पाटील कठोरात कठोर शिक्षा यांना व्हावी आणि झालीच पाहिजे असं म्हणून दामिनी स्टेटमेंट ऐकून मात्र अर्जुन सायली पायाखालची जमीन घसरते. त्यानं मधुभाऊ आणि चैतन्य देखील आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहत राहतात. दामिनी म्हणते यू ऑनर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या खटल्याकडे डोळे लावून बसलेला आहे. याचा निकाल उशिरा नको असो म्हणून दामिनी जज साहेबांना लवकरात लवकर निर्णय लावून द्या असं साक्षी बाजूने बोलत असते. मग तेव्हा नागराज प्रिया आणि त्याचबरोबर महिपत साक्षी हे सगळे आपापसात गप्पा मारू लागतात. तर सायली अर्जुन आणि चैतन्य चेहऱ्यांवर अगदी स्पष्टपणे ते टेन्शन दिसतं. अगदी सगळीकडे आता सर्वजण गोंधळ घालून लागले असतो. ऑर्डर असं म्हणत जज साहेब सर्वांना शांत करत असतात आणि अर्जुनला म्हणतात तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट द्या आणि प्लीज. मग अर्जुन म्हणतो मिलॉर्ड हे पहा, ऍडव्होकेट दामिनी देशमुख यांनी कोर्टामध्ये चांगलं मोठ्याने भाषण केलं आणि ऑलिम्पिकल केसला वेळ लागला त्यानंतर सुद्धा अगदी चांगला प्रकारे माहिती दिली आहे. सत्याला अगदी जवळ पोहोचले आहेत. पण मिलॉर्ड आणि हे सिद्ध करून दाखवणे माझ्याशील मधुकर पाटील हे निर्दोष आहे. दामिनी विचारते कधी आपण ह्यात असताना ह्या केसचा निकाल लागलेला नाही. स्वर्गात ना नरकात आपण हेच लढत बसायचं. तेव्हा महिपत प्रिया आणि साक्षी नुसते वेड्यासारख्या आपल्या हसूल असतात. सर्व पुरावे ऑलरेडी सादर करून
मिलॉर्ड ऑफ फक्त अर्जुन सुभेदार म्हणून दरवेळी आम्ही फक्त कोर्टाच्या यापुढे नाही होणार. दामिनी स्पष्टपणे सांगते. तिचं मत मांडते आणि हे काढूपणा फक्त तुम्ही थांबवू शकता. कारण जज साहेबांना रिक्वेस्ट करून सर्वजण एकमेकांना पाहत असतात. अर्जुन दामिनी एकमेकांकडे अगदी खुश नजरेने पाहत असते आणि तेव्हा ऍडव्होकेट म्हणत असतात, जज साहेब सांगा, पहा, आपली बाजू मांडा. प्रत्येक वकील ला लाला हवा तेवढा वेळ नाही भेटत ना, म्हणजे ज्याला हवा तेवढा वेळ नाही भेटत. मग आता अजून खूप केस पेंडिंग असणार आहेत, त्यामुळे अजिबात नाही ह्याचा वेळ वाया घालवू नका. दामिनी देशमुख यांनी कोर्टासमोर सादर केलेले सर्व मुद्दे योग्य आहेत हे ऐकून आता अर्जुन, चैतन्य, सायलीचे भरपूर मोठा धक्का बसतो. एकमेकांना आश्चर्याने पाहतात. साक्षी मात्र हसते आणि म्हणते, प्रतिस्पर्धी वकील म्हणजे आता अर्जुन सुभेदार यांनी काही ठराविक कालावधी त्यांचे मुद्दे म्हणजे दामिनी देशमुखांचे मुद्दे सोडून काढण्याची जबाबदारी घ्यावी. नाही, कोर्टाला आपण निकाल देण्याशिवाय पर्याय नाही.